कळंब माळुंगे रस्त्यावर जे भैरवनाथ मळा आहे त्या वस्तीवर जाणारा हा रस्ता आहे। पहा हे संपूर्ण ऊसाचं क्षेत्र दिसतं इथं। आणि इथं रात्री एक म्हणजे थोडक्यात एक बालंबाल बचावले असं म्हटलं तर चालेल। रोहन कानडे जे इथं स्थानिक शेतकरी आहेत, तर नेमकी काय घटना घडली किंवा काय ते सांगा बरं, काय झालं? शनिवारी रात्री मी नितीन बलराव यांच्या पोल्ट्री शेडकडे गेलो होतो थोडा कामानिमित्त, आणि साधारणपणे 8:15चा टायमिंग होता। शेडच्या दिशेने पुन्हा मी कळंबकडे जात असताना भैरवनाथ मळ्यातला हा मधला रस्ता आहे, तर मला समोर येऊन डायरेक्ट वाघ येऊन उभा राहिला समोर। मी बारक्या गाडीवरती होतो, दुचाकी हो का? हो, मी दुचाकीवरती असताना समोर डायरेक्ट वाघ येऊन उभा राहिला आणि मी असा समोर उभा, वाघ समोर उभा, ते उडी मारायच्या तयारीमध्ये होता असा, पण बाजूनी रस्त्यावरच्या गाड्यांचा आवाज ऐकून वाघाने उसामध्ये पळ काढला आणि मी थोडक्यात बचावलो, नाहीतर वाघाने माझ्यावर सुद्धा हल्ला देखील केला असता। तर नेमकं म्हणजे काय नजर झाली का तुमची? हो हो, समोरासमोर। मोठा आहे का कसा? हो मोठा आहे, कमरे एवढा आहे आपला, 3-4 फुटाचा जवळपास असं। असं का? म्हणजे नजर झाली पण तुम्ही एकदम घाबरून गेले सगळे? हो, बाजूच्या गाड्यांचा आवाज ऐकल्यामुळे समोरच्या रस्त्यात लगेच वाघाने उसात उडी मारली आणि मग मी बाईकवरून पुढे कळंबला गेलो, म्हणजे लगेच निघून गेले, म्हणजे एकदम घाबरलेला अवस्था? घाबरलेला अवस्था। म्हणजे विहीर आहे, हे बघा इथं विहीर आहे, आणि विहिरीच्या दिशेने आला, रस्त्यावरती असा उभा राहिला आणि समोर आणि वाघाच्या मध्ये साधारणपणे 15 ते 20 फुटाचं अंतर होतं फक्त। म्हणजे मोटरसायकल आणि वाघ? हो, मोटरसायकल आणि वाघ। या पूर्व काळात या वस्ती आहे का वाघाचं काय? हो, इथल्या भरपूर शेतकऱ्यांना वाघ हे वारंवार दिसतात तिथं, आणि त्या दिवशी पण आमच्या कळंब मधल्याच्या एका महिलेवरती हल्ला देखील गेला 4-5 दिवसापूर्वी। या घटना थांबण्यासाठी त्वरित काही ना काही उपाययोजना केल्या पाहिजे, वन विभागाने पिंजरे लावले पाहिजे, रात्रीच्या काही गस्तीच्या गाड्या वगैरे पण फिरवल्या पाहिजे। ते काय करतात साहेब, इथं वाघ इथले पकडतात आणि जवळच सोडतात आणून पुन्हा, त्यामुळे हे कळंब हे वाघ प्रवण क्षेत्र म्हणलं तरी चालेल, हॉटस्पॉट झाले। हो, म्हणजे या घटना वारंवार घडतात आणि प्रशासन किंवा वन विभाग फारसं गांभीर्याने घेत नाही? नाही, अजिबात नाही घेत। ते कधी घेतात, डायरेक्ट एखादा जीव गेला ना मग ते वातावरण तंग होतं, तोपर्यंत ते कोणाचंच लक्ष देत नाही कोणाकडे। असं ना? हो, तर ठीक आहे। म्हणजे आता बघा इथं स्थानिक शेतकरी सगळे जमलेत, आणि नेमकं काय झालं, नितीन भालेराव जे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष, तालुका प्रमुख, नेमकं काय घटना घडली, कसं आहे इथं कळंबमध्ये? या ठिकाणी वारंवार शेतकऱ्यांना वाघ आडवा जातो हे ऐकवत होतं, परंतु त्या दिवशी प्रत्यक्षात आमचे मित्र आणि जिल्हा युवा संघटक हे मला भेटायला आले होते संध्याकाळी 7-7:30ला, आणि माझ्या पोल्ट्री शेडकडून गावाकडे जात असताना 8 वाजता त्यांच्या गाडी समोरच ह्या रस्त्याच्या कडेला, माळुंगे रोडच्या कडेलाच रस्त्याने ऊसात जाण्यासाठी वाघाने त्याच्यावर उडी मारली, परंतु तो थोडा स्लो असल्यामुळे वाघ पुढे गेला आणि तो थोडक्यात वाचवला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी याच रस्त्याला या ठिकाणी पुढे आमची घरं आहेत, आमची वस्तीवरती आमच्या सोसायटीच्या संचालिका रुपालीताई यांच्यावर सुद्धा हल्ला आला, तर त्यांचा सुद्धा घराला तार कंपाऊंड असल्यामुळं त्या सुद्धा त्या ठिकाणी वाचल्या। मग ही तक्रार आम्ही वन विभागाकडे केली, भालेराव मॅडमकडे केली असता दुसऱ्या दिवशी लगेच ते तांदळी वगैरे त्यांचे अधिकारी आले, घटनास्थळी पाहणी केली आणि पिंजरा लावायचं आश्वासन त्यांनी दिलं। आज उद्या या ठिकाणी पिंजरा लावू म्हटले, परंतु पिंजरे लावून वाघ ही समस्या काय मिटत नाही। संपूर्ण बागायती एरिया, शेतकरी एरिया आहे, मी त्या दिवशी ते सांगितलं होतं की हा संपूर्ण बागायती आणि शेतकरी एरिया आहे, लोकांना पाणी भरायला, कामाला, याला त्याला सगळीकडे फिरावं लागतं, जावं लागतं, रात्री अपरात्री जावं लागतं। वाघाच्या भीतीमुळे कामही करता येणं झालं, काहीच करता येणं झालं, यासाठी प्रशासनाने फक्त पिंजऱ्यात वाघ पकडून, परंतु वाघ सुद्धा हुशार झालाय, पिंजऱ्यात वाघच येत नाही आता, कारण आम्ही काल विचारलं तर ते म्हटले 3-4 जागी पिंजरे ऑलरेडी लागलेत, ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार पिंजरे लागलेत, परंतु वाघ पिंजऱ्याला फेरी मारून वाघ जातो, परंतु पिंजऱ्यात वाघ जात नाही। मग वाघ देखील हुशार झाले, त्यामुळं पकडलेल्या वाघांचा ह्या वन अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने त्याचा कायमचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे, जेणेकरून पकडलेला वाघ पुन्हा आला नाही पाहिजे, ही काळजी प्रशासनाने नक्कीच घेतली गेली पाहिजे। नाव तुमचं बोला? रुपाली संपत भालेराव। हा, इथं काय वस्ती भैरवनाथ मळा का? हा, नेमकं काय झालं सांगा बरं? मी गेट मध्ये बाहेर गेले होते कुत्र्याबरोबर, कुत्रं होतं म्हणजे माझ्यासोबत, आणि मी गेट मधून आतमध्ये एक पाऊल टाकला, कुत्रं बाहेरच थांबलं, वाघ येऊन कुत्र्याला पकडलं, मग वाघ 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 केले आणि मग कुत्र्याला सोडलं, त्याने इकडे विहिरीकडे येऊन आला, मग या बाकीच्या इकडनं दगडी मारली, तो वावरत गेला, मग पळून गेला। ठीक आहे, मग कुत्र्याला काय जखम झाली का? नाही ना? नाही ना? पहा, म्हणजे हे बघा इथं पूर्णपणे इथं बंदिस्त किल्लं आहे, म्हणजे केवळ वाघाच्या भीतीमुळं हे जे बंगला आहे, खर्च वाढलाय, आणि हे वाघाच्या भीतीमुळं हे बंदिस्त करूनही वाघ परत इथं येतोय।
भीतीच आहे. हा. ते काहीतरी बंदोबस्त करा त्या वाघाचा पूर्ण. काय करायला पाहिजे? बाळ आहेत आमची बाहेर फिरतात. शासनाने काहीतरी करायला पाहिजे. पकडून नेतात, जवळच सोडतात, ते पुन्हा येतात पाठीमागं. म्हणजे काय उपयोग? त्यांना माहित झाली त्यांची वस्ती ना, मग जवळ सोडून नाही ना उपयोग. त्यांनी काहीतरी पूर्ण बंदोबस्त केला पाहिजे. लहान लहान लेकरं आहेत आमची. हे आता कुत्र हे ते लागतच आम्हाला रानच्या वस्तीला ना. मग पहिले किती कुत्री नेले, त्यांचं एक कुत्र ठेवलं. त्यामुळे आम्हाला आता ते पाळायचं पण हे झालंय ना त्यांच्या. म्हणजे पूर्ण हा जो बंगला आहे तिथं बंदिस्त केलेलं आहे आणि ते पण आम्ही बंदिस्त करून घेतलंय. किती खर्च करायचा असा त्या वाघामुळे तर. हा, म्हणजे एवढं होऊ नये. परत वाघ इथं आलाच पण होता, वाघ येतोय रात्रीच्या वेळेस आलता ना. हा, रात्री. ठीक आहे बा, हे जे भगिनींचं म्हणणं आहे का एवढं करूनही बी वाघाची भीती आहे, गेट केलंय किंवा हे संपूर्ण जाळीचं बंदिस्त करूनही बी अशा घटना घडतात. तर नेमकं जगायचं कसं किंवा काय, म्हणजे माणसापेक्षा वाघ महत्वाचा असं म्हणण्याची वेळ आलेली बा. हे पूर्ण जाळीचं दिसतंय. आणि इथं जे तालुका उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख आहेत नितीन भालेराव आणि बाकीचे त्यांचे सहकारी सुद्धा इथं भेट द्यायला आलेले आहेत. गेट लावायला लागले. हे काय वन खात्याने काय मदत केली का तुम्हाला गेट? काय मदत करते मग आम्हाला आमच्या स्वतःच्या खर्चातून करायला लागतंय. मग वन खात्याने काय ते मदत करायला पाहिजे ना. वन खात्यांनी द्यायला पाहिजे ना, नाही तर आम्हाला सेफ्टीसाठी काहीतरी. आता ते वागतं काय, आता इथं जसं म्हणजे वन खात्याला वाटतंय माणूस महत्वाचा का वाघ महत्वाचा आहे? त्यांना आता वाघच महत्वाचा. ठीक आहे बघा, वन खाते याचा काहीतरी बोध घेत आणि उपाययोजना करतील. करा लवकर, कारण माल तर शेतात करायच लागतं. आपण कुणाला म्हणू शकत नाही ऊस लावू नको, मका लावू नको. त्यांची शेत आहे ते करणार. आपणच काहीतरी बंदोबस्त केल्याशिवाय नाही ना. पहा, हे जे कुत्र आहे हे बिबट्याच्या तावडीतून कसे तसे सुटकून आता सुखरूप आहे. हा, काळोख्याला न्यायला सुद्धा येऊ शकतं असं म्हणणं आहे. तर त्या पद्धतीने हे म्हणजे जवळजवळ सुटलं तावडीतून आणि ते आता सुरक्षितपणे आहे. त्यामुळे घटना कधी होऊ शकेल त्यासाठी उपाययोजना वन खात्याने करणं गरजेचं आहे. दत्तात्रय शंकर भालेराव. हा, परवा दिवशी संध्याकाळी आम्ही रात्री 9:15 वाजता गावातनं भैरवनाथ माळ्यात. भैरवनाथ माळ्यात येत होतो. घरी जायच्या फाट्याकडे वळताना एक 100 फुटाच्या अंतरावर वाघाचा बछडा होता, असा एवढा उंचीचा. त्यांनी आम्हाला पाहिल्यावर लाईट मध्ये तो असा खाली लुकला. खाली लुकल्यावर मग आम्ही घरी निघून गेलो. बोला बोला. घरी निघून गेल्यानंतर मग त्याच्यानंतर आमच्या अगोदर 1-2 गाड्या आल्या होत्या, त्यांना काही तो दिसला नाही. पण आम्हाला तो आमच्या गाडीच्या प्रकाशात बरोबर दिसला. आम्हाला रस्त्यावरून चालत येत होता ना, तो आम्हाला बरोबर दिसला. त्याचं लपणच असं इथं कुठेतरी हाय जवळ, लांब नाही. इथं पुढच्या याच्यात नाही तर इथं उसांमध्ये वस्तीवरच बिबट्याचा पिल्लू होतं काय? हा, बिबट्याचं पिल्लू होतं. आणि घरा पुढे होता तो मोठा होता. तो वेगळा आहे. हा, तो मोठा आहे आणि हा छोटा पिल्लू होता. हे एवढं पिल्लू आहे असं. मग थांबलं होतं का लगेच गेला रस्ता क्रॉस? आलं ते इकडे आमच्याकडे. ते आमच्या गाड्या गेल्यानंतर ते परत इकडे गेले. आम्ही वरती गेलो आणि मग ते इथंच कुठेतरी घुसला.